जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. काय महाजन मास्तर, गुंडाळला का नाही आमच्या जाऊबाईंचा बाजार? हो अहो, राजीनामा द्यायला सांगितलाय मी त्यांना. त्यो राजीनामा घेऊ नका. जाऊबाईंनी शाळा सोडली नाही पाहिजे. तुम्ही राजीनामा देऊ नका. पण सर, तुम्हीच तर माझ्याकडे राजीनामा मागितला होता ना. पण मी तो आता स्वीकारणार नाही. तुम्ही गेलात तर मुलांचं काय होईल, शाळेचं काय होईल? अहो, सरपंच होण्यापेक्षा पुढच्या पिढीचा विचार करा. मी सरपंच पदाचा फॉर्म भरलाय. माघार घ्या. कधी माघार घेऊ शकता तुम्ही? शिकण्यासाठी जागा वय महत्वाचं नसतं. महत्वाचं असतं ते शिकवणं आणि शिकणं. तर तुम्ही शाळा सोडली पण तुम्हाला शिकवता येणार नाही असं कुठे? हे बघा, तुम्ही पोरासनी इकडंच घरात शिकवा की. शिकवणं कायम ठेवण्याचा निर्णय तुम्ही एकदम चांगला घेतला असा बघा. मी शिक्षिका आहे आणि मी कायम शिकवत राहणार. मग आमचा फुल्ल सपोर्ट आहे तुम्हाला. अरे वा, मग तुमचा हा पाठिंबा घेऊन आता निघते मी शाळेला. नाही सर, माझा निर्णय ठरलाय. आता त्यात बदल नाही. या शाळेनं मला खूप काही दिलं. माझ्या आयुष्याला एक दिशा या शाळेनं दिली. हे सगळे कागद बघा. यात गावातल्या लोकांच्या अपेक्षा, अडचणी सगळं लिहिलंय. आता हे वाचायचं, समजून घ्यायचं आणि त्यावरून आपलं वचननामा ठरवायचं. जाऊबाईंची तयारी कशी चालू आहे? आधी गावकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन मग ते वचननामा तयार करायचं ठरलं. अंजलीबाई, तेवढी कागद बघायला मिळतील काय? नाही म्हणजे आम्ही बी सेम मुद्दा उचलायला न गो आपल्या वचननाम्यामध्ये. दोघींचं बी रिपीट व्हायला न ग. वहिनी देतो की. हा, तेवढा आणता काय? होय, आलं. आता एवढा गावभर वचननामा वाटत फिरायलायस ना, ज्याला जे पाहिजे ते मिळणार. मग मी मागतोय आता तालमीत चल. खुशखबर खुशखबर खुशखबर, गॅस 200 रुपयामध्ये. आपण जर का उगाच खोटी स्वप्न दाखवली तर नंतर सगळं आपल्या अंगाशी येईल. त्यामुळे आपण असं काही करायचं नाही म्हणजे नाही. रानदा, आम्हाला पिशवी भरून गोऱ्या पाहिजेत आणि मला 15 चिंचा, ते बी गोऱ्या पाहिजेत बघ. पण एवढं समजा अचानक का मागायला तुम्ही? मग तू देणार आहेस म्हणल्यावर मागणार की आम्ही. रानदा, माझी सायकल जुनी झाली, तुमच्यासारखी पटपट द्या ना मला. 7 दिवसात रानचोट नांगरून द्या की रानदा. 7 दिवसांची काय भानगड आहे? मला बी काय कळणं झालंय. तर आधीच इलेक्शनच्या नादात काय सुधारणा झालंय, त्यात हे काय नवीन? राणा भाऊजी, अहो कवा येणार आहेत साहेब? किती वेळ वाट बघायची? येतील की. बरं राणा भाऊजी, ते इमानाचं चिन्ह असलेलं का नाही मोठंच्या मोठं बॅनर बनवायचं बरं का आपण. हा, म्हणजे असं एकदम खरं खरं इमान वाटलं पाहिजे. 3D म्हणतात का नाही तसलं. होय, करू की. अरे तुला सांगत होतो महत्वाच्या कामाला उशीर लावू नको म्हणून. मी कुठं तुमच्यावरच मोर चालतं. तुझं थोबाड म्हणतो, चल. बस इथे. बंड्या, तुला सांगितलं होतं की नाही, इथं माननीय परेश पाटील हजर झाल्याशिवाय चिन्ह वाटप होणार नाही. मला काय सांगितलं होतं? अरे रस्त्यात येताना सांगितलं होतं तुला. होय सांगितलं. मग नमस्कार. नमस्कार. नाही बहिणी, तुम्ही बसा. नमस्कार साहेब, आम्ही येळेत पोहोचलोय. हा ठीक आहे. दौलतवाडी, आज तुमची निवडणूक चिन्ह द्यायची आहेत ना? होय होय, त्यासाठी चालू आहे मी.
तर तुमची निवडणूक चिन्ह ठरली आहेत. अपक्ष असणारे नंदिता गायकवाड, तुम्हाला चिन्ह मिळाले पतंग. पतंग? नाही 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 नाही, अहो आम्ही ते इमान सांगितलं होतं, आम्हाला इमानच पाहिजे बघा. तुम्ही फक्त आम्हाला ऑप्शन द्यायचा असतो, मग आयोग ठरवणार कुठलं द्यायचं असतं ते. तुम्ही ऑप्शन दिलं नाही त्यामुळे आम्ही पतंग ठरवलं. अहो ते काय का असं ना, पण आम्हाला इमानच पाहिजे बघा. आणि त्याचं काय, आम्ही इमानाची का नाही मोठी मोठी बॅनर बनवून ठेवल्यात, म्हणजे ती 3D असतात का नाही तसली. आम्हाला इमानच पाहिजे. ताई, मार्केट आहे का हे मागेल ते मिळायला? विमानाचं चिन्ह आम्हाला देता नाही येणार. राणा भाऊजी यांना सांगा, कोण आहे गायकवाड आहे आपण. वहिनी बसा, तुम्ही बसा की. वहिनी, जे मिळाले ते घ्यावंच लागेल. अहो असं कसं? वहिनी, शेवटी गावासाठी कामं महत्वाची, चिन्ह नाही. एकदम बरोबर बोला राणादा, एकदम बरोबर. जय किसान पॅनेल, तुमचं चिन्ह नांगर. एक नंबर. चालेल, आमची काही हरकत नाही. आणि संघर्ष पॅनेल, तुमचं चिन्ह काडेपेटी. काय काड्यापेटी? अहो साहेब, आम्ही मशाल मागितली होती. नाही मिळाली, आता काडेपेटीवर भागवा. अहो ती काय कामाची? काडेपेटी नसेल तर मशाल पेटवणार कशानं? बरोबर आहे. ते काय नाही साहेब, आम्हाला मसालाच पाहिजे. हे बघा, जी ठरली आहे ती घ्या, नाहीतर शिस्तभंगाच्या नावाखाली अर्ज रद्द करीन. अरे घराघरावर नांगर फिरणार, बाकी सगळे पोपटागर. अरे निवडून निवडून येणार कोण? आम्ही विरोधकांचं जेवण जेवत नसतोय. गोदाक का विरोधक आहेत का? नाही. इतकं सावध केलं होतं तुला. विश्वासघात आणि विक्रांतची जात एकच आहे. विक्रांत सर, विक्रांत सर. मानलं तुम्हासनी आणायची, पण काय झालं? एवढ्या कडेकोट बंदोबस्तातून बी तुमची चिठ्ठी पोचली बरं का. तर आधी ती शंभूराजांनी वाचली. मातोश्रींना नजर कैदेत ठेवलंय म्हणून त्यांचे डोळे उघडतील असंही समजू नका. मातोश्रींना शिक्षा द्याच, पण त्याच बरोबर स्वराज्यातील प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा द्या. आदर सोसायटीची मीटिंग बोलवा आणि ह्या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावा. जर का या मीटिंग मध्ये गुड फॉर नथिंगला त्यांनी रॉंग प्रूफ केलं ना, तर एक तर तिला गॅरीला डिवोर्स द्यावा लागेल, नाहीतर मला सोडून द्यावं लागेल. व्हॉट? याचं उत्तर मिळालंच पाहिजे. मिळतील, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. यांच्याकडनं फक्त थोड्या प्रेमाची अपेक्षा केली होती, पण एवढं सगळं करून काय मिळालं मला? विश्वासघात, प्रतारणा. मला झालेल्या त्रासाचा हिशेब यांना चुकता करावा लागेल, आणि मी जे करून राहिले त्यासाठी मला कोणीही थांबवू शकत नाही. शनाया तिच्या आईकडे चालली आहे आणि मी तिला खानपर्यंत सोडून येतो. का? कारण ह्या सगळ्या गृहिणींनी नकोय ना मी इथे राहायला त्यांना. पण आता त्यांची काही तक्रार नाही, कंप्लेंट मागे घेतली ते.
भारतीय सेना के होते हुए किसी भी भारतीय को डरने की जरूरत नहीं है। कसं जमलं? यांचे मामा त्यांना तिकडे मुलगी दाखवायला घेऊन गेले होते. कुठे दुसरी? नाही तिकडे जिथे ठरवलं आमचं तिथे, आणि तिथे माझा फोटो साईडला काढून ठेवला होता तुमचा. हा, तर त्यांनी मला सांगितलं हे नको बघूस तू, हे ऑलरेडी ना 32 लोक रिजेक्ट झालेले आहेत, तू पण होशील, तुझा नंबर 33 असेल. आणि नेमकं काय झालं त्या दिवशीच एक दारावर माणसं जातात बघा, तर एक माणूस गेला दरवाजावर, तो बोलला की आज जो कोणी येईल तो झेंडा लावून जाईल. तर नेमके ह्यांचे मामा ह्याचा फोटो वगैरे घेऊन बायोटा वगैरे घेऊन आले आमच्या घरी.